हे 3 प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि BOTतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला लँड ॲक्विजिशन असेल, बाकी गोष्टी असतील किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील, याच्यामध्ये निश्चितपणे त्याचा एक मोठा फायदा होणार आहे। पुणे शिरूर मार्ग आत्ताच आपल्याला सांगितलं जवळपास 7,515 कोटी रुपये, 53.4 किलोमीटरची लांबी, यातलं 35 किलोमीटर चौपदरी उन्नत आणि त्याखाली 4 पदरी जमिनीला समांतर मार्ग, म्हणजे एलिव्हेटेड मार्गही आहे आणि खाली जी काही गावं येतात, वस्त्या येतात, शहरं येतात, त्यांना जोडण्याकरता खालूनही मार्ग आहे। असं दुहेरी, ज्यांना थेट जायचं आहे ते वरून जातील, ज्यांना मध्ये जायचं आहे ते खालून जातील। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला आवश्यकता पडली, कुठे वस्ती वाढली तर आपल्याला मग तशा प्रकारचे त्याही ठिकाणी काही आर्म्स देता येतील, ज्यातनं आपल्या जी काही रहदारी आहे त्या रहदारीला आणि नागरिकांना त्या ठिकाणी उतरता येईल। आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला की या सगळ्या प्लॅनिंगच्या वेळी माननीय अजितदादा पवार हे प्रकर्षाने उपस्थित असल्यामुळे त्याचवेळी आम्ही प्लॅनिंग करत असताना भविष्याचा वेध घेत या सगळ्या रस्त्यांवर पुढच्या काळामध्ये आपल्याला मेट्रो न्यायची आहे आणि जर आज हे पूल बांधून टाकले, आज जर आपण हे त्या ठिकाणी एलिव्हेटेड रोड बांधून टाकले तर उद्या मेट्रो नेताना आपल्याला अडचण होईल, याचा विचार करत ॲडव्हान्समध्ये मेट्रोचं प्लॅनिंग केलं। आणि म्हणून आता या रस्त्यांवर एलिव्हेटेड रोडसोबत त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीचं ॲडव्हान्स प्लॅनिंग होणार आहे। म्हणजे मेट्रो येईल तेव्हा येईल, कदाचित त्याला थोडा वेळ लागेल, आम्ही अजून 6 महिन्यांनी त्याला मान्यता देऊ, पण त्याच्याकरता संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि 40% या एका डिझाईनमुळे मेट्रोचा खर्च आपल्याला किमान त्या ठिकाणी कमी करता येईल, अशा पद्धतीची व्यवस्था या रस्त्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे केलेली आहे। आणि म्हणून मला असं वाटतं, खरं म्हणजे पहिल्यांदा हा प्रयोग नागपूरला झाला। खरं तर नितीनजी, हा प्रयोग त्याच्या आधी जर लक्षात आला असता तर 2015 साली जे आम्ही मुंबईमध्ये मेट्रोचे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर जे कॉरिडॉर तयार केले त्या ठिकाणी जर हे डिझाईन आम्हाला मिळालं असतं तर आज वेस्टर्न एक्सप्रेसवे हा पूर्णपणे डिकंजेस्ट झाला असता। पण दुर्दैवाने ते डिझाईन नंतर आलं, पण आता मात्र हे आपण तयार केलेलं जे डिझाईन आहे हे संपूर्ण भारताने स्वीकारलेलं आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते, जागेची बचत होते आणि त्यातनं लोकांना चांगल्या पद्धतीने जो काही फायदा आहे तो होतो आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर मार्ग 3,923 कोटी रुपये, ज्याच्यामध्ये 53.20 किलोमीटरची ही लांबी आहे आणि या जमिनीला समांतर आहे आणि 26 किलोमीटर याच्यामध्येही उन्नत मार्ग आपण तयार केलेला आहे। याच्यामध्येही जवळपास 300 कोटी रुपयाचं अपफ्रंट प्रीमियम हे आपल्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय इनोव्हेटिव्ह, मला असं वाटतं महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला म्हणतो प्रोजेक्ट्स तयार झाले, त्याचे डिझाईन तयार झाले आणि त्याचे फायनान्सिंग पॅटर्न्स तयार झाले। आता हा एक नवीन पॅटर्न आपण शोधून काढलेला आहे आणि त्यातनं ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, वाहतूक आहे, जिथे जास्त वाहनं जातात त्या ठिकाणी कदाचित नुसतं BOT आपण केलं असतं तर यातला बराचसा जो काही फायदा आहे हा विकासकाला गेला असता। तो फायदा राज्य सरकारकडे कसा घ्यायचा ह्याचाही फायदा आपण या माध्यमातून केलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी JNPT आपल्याला सहज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड सगळ्या औद्योगिक वसाहतीपर्यंत जाण्याकरता एक महत्त्वाचा फायदा यातनं होणार आहे। हडपसर ते यवत हा जो मार्ग आहे हाही जवळपास 5,262 कोटी रुपयाचा आहे। याच्यामध्ये 31 किलोमीटर याची लांबी आहे, 25.80 किलोमीटरचा जवळपास 6 पदरी उन्नत मार्ग आहे, 31.65 किलोमीटरचा समांतर 6 पदरी, म्हणजे वरही 6 पदरी आणि खाली 6 पदरी। आपण विचार करू शकता आज आपण ज्यावेळेस इथनं जातो त्यावेळेस आपल्याला काय ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, पण 6 पदरी रोड खाली आणि 6 पदरी रोड वर केल्यानंतर सीमलेसली आपण जाऊ शकू। 50 मिनिटाचा वेळ
हा किमान आपला त्या माध्यमातनं वाचणार आहे. त्यातनं आपलं डिझेल पेट्रोल सगळं वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे आणि याही प्रकल्पातनं जवळपास 250 कोटी रुपये अपफ्रंट आपल्याला या ठिकाणी प्रीमियम मिळालेला आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सगळी या ठिकाणी कारवाई जी आहे ती आपण करतोय. पुढच्या काळामध्ये नव्या पुरंदर विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देखील वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. मी आत्ताच श्रावण हर्डीकरशी चर्चा केली आणि आपला जो दिवे घाट आहे या दिवे घाटामध्ये जर आपण एक ट्विन टनेल तयार केला आणि त्या ठिकाणी ट्विन टनेलच्या माध्यमातून जर आपण मेट्रो आणि रस्ता हा त्या टनेलमधनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला जाण्याकरता आपला जो वेळ आहे हा अतिशय कमी होईल आणि सिग्नल फ्री पद्धतीनं आपल्याला मोठ्या एका स्ट्रेचमध्ये पुरंदर एअरपोर्टला पोचता येईल. पूर्वी लोकांना असं वाटायचं पुरंदर एअरपोर्ट हे केवळ एक स्वप्न आहे, पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आता 50% जास्त ॲक्विजिशन पैसे देऊन पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला त्याचं टेंडर काढता येईल आणि 91% लोकांनी स्वतः त्याच्याबद्दल आपली संमती दिलेली आहे. आता केवळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं बाकी आहे. पैसे डुडी सगळे आपल्याला मिळालेलेच आहेत, त्यामुळे पैशाची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे आता जवळपास ऑगस्टपर्यंत हे ॲक्विजिशन पूर्ण होईल आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशाच्या इतिहासातलं फास्टेस्ट ॲक्विजिशन आजपर्यंत कुठल्याही विमानतळाचं इतक्या वेगानं 6 महिन्यात संपूर्ण ॲक्विजिशन पूर्ण होणं हा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित जिल्हा प्रशासन त्यानंतर MIDC असेल, वेगवेगळे आपले जे काही सगळे या ठिकाणी अधिकारी असतील, सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की इतक्या फास्ट आपण हे केलेलं आहे आणि आमचा प्रयत्न असेल की यावर्षीच याचं सगळं टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन याचं काम सुरू व्हावं आणि जोपर्यंत हा एअरपोर्ट तयार होईल तोपर्यंत मेट्रो आणि रस्ता डेडिकेटेड या ठिकाणी पोचला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ. आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे आता या तिन्ही रस्त्यांना 4 वर्षाची वेळ आपण दिली आहे, पण आमचं या टर्मचं आयुष्य हे 2029 पर्यंतच आहे आणि तुम्ही 2030 सांगता, म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही येणारच आहोत, तो प्रश्न नाही आहे. पण शेवटी आमचं जे काही राजकीय आयुष्य असतं ते एकेका टर्मचं असतं. त्यामुळे हे जे 4 वर्ष तुम्ही म्हटलेले आहेत, आम्ही सगळ्या अडचणी तुमच्या दूर करतो आहोत आणि BOT आहे, लवकर झालं तर फायदा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न केला तर मला विश्वास आहे की 3.25 ते 3.5 वर्षामध्ये हे काम निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केलं जाऊ शकतं आणि म्हणून त्या वेगानं हे काम आपण पूर्ण करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. खरं तर आपण पाहू शकतो की गडकरी साहेबांनी सांगितले खरं आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड 2011लाच 50 लाखाच्या वर गेलं. आता कदाचित नवीन पुढच्या वर्षी जेव्हा आकडे येतील त्यावेळी 80 लाखाच्या वर ही 2 शहरं मिळून जातील. आता हे एक प्रकारे सगळ्यात मोठं अर्बन ॲग्लोमरेशन म्हणून याच्याकडे आपण पाहतो. पण त्याचसोबत हे आपलं ग्रोथ इंजिन आहे. जवळपास 6.25 लाख कोटीचं या ठिकाणी GDPचं कॉन्ट्रीब्युशन देणारी 2 शहरं आहेत. आणि पुढच्या काळामध्ये पुणे ग्रोथ हब ही जी काही आपण या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे, या ठिकाणचे जे काही इतर प्रकल्प आपण करतो, मग पुण्याचा आउटर रिंग रोड आहे, इनर रिंग रोड आहे, SCMTR आहे, या सगळ्यामुळे आणि आता हे जे 3 रस्ते आपण करतोय, परत आपण पुणे ते नाशिक रोड फाटा ज्याचा आपण उल्लेख केला 130 कोटी रुपये द्यायचे, ते आम्ही एका 15 दिवसात देऊन टाकू आणि त्याचंही ॲक्विजिशन करून टाकू, म्हणजे त्याचंही भूमिपूजन आपल्याला इमिजिएट करता येईल. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की आता आपलं जे नितीनजी मार्गदर्शन आहे, आता PMRDAच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही ज्या काही त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगच्या योजना करतोय, या योजनांच्या पाठीमागचं आमचं उद्दिष्टच हे आहे की आता सगळा लोड हा